व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय माझा क्लिअर सर्वांना? ओके एव्हरीवन, आज दुपारी जी टुर्नामेंट झाली त्याचे गेम अनालिसिस बघणार आहोत अगोदर आपण. तर ज्यांचे गेम अनालिसिस करायचे असतील त्यांनी हँड राईज करून ठेवा. वेदांत टुर्नामेंट नाही खेळला का तू? नाही सर, ते मागचा जर टुर्नामेंट झालता ना, त्याच्यामध्ये पण ते एक्सेप्ट नव्हतं करत मला. मी त्यामध्ये पप्पांना सुद्धा सांगितलं होतं. त्यांनी तुम्हाला 3 वेळेस कॉल केलता, पण तिथे नो रिस्पॉन्स येत होतं. काय येत होतं? नो रिस्पॉन्स, कोणी कॉल उचलत नव्हतं तुमचा. कधी कॉल केलता? मागच्या टुर्नामेंटच्या वेळेस सुद्धा कॉल केलता मी पप्पांनी. 31 तारखेला का? हो, थर्सडेला. ओके ओके. फ्रायडेला. हा हा. काय प्रॉब्लेम होत होता सांग मला एकदा. मी तिथे जॉईन मीटिंग म्हणून येत होतं. मी जॉईन हा, मीटिंग केलं. मग त्यांनी तिथे दाखवलं की मी मीटिंग नेक्स्ट राऊंड स्टार्टिंग इन. मग मी थांबलो. मी म्हटलं माझा राऊंड येईल, पण जेव्हा ते राऊंड झाले, दुसऱ्या मुलांचं होतं, माझं नव्हतं. पण तुझं टीम जॉईन झालती का मला सांग वेदांत. तुला मी हे पाठवलेत, व्हिडिओ पाठवलेत का? आयडी कसं क्रिएट करायचं, टीम कशी जॉईन करायची ते पाहिले? हो हो सर. ठीक आहे चालेल. आज करायची होती जॉईन पण. आज पण केलं, पण आज पण तसा सेम प्रॉब्लेम होत होता. काय प्रॉब्लेम होता तसे? ते म्हणजे सेमच मी ते जॉईन मीटिंग केलं. पुढचा राऊंड येत होता, पण माझं नाव येतच नव्हतं. मला ते चेसबोर्ड येतच नव्हतं माझ्या स्क्रीनवरती. तुझं इथे नेटवर्कचा वगैरे इश्यू असू शकतो. मग मला सांग, जॉईन केल्यावरती इथे लिस्ट मध्ये तुझं नाव दिसत होतं का तेव्हा? नाही. तुझ्या आयडीचं नाव काय आहे? वेदांत साळवे. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम हे कर, मला स्क्रीनशॉट पाठवशील काय होतं नक्की. हो ठीक आहे. अजून कोण नाही खेळलं? ऋग्वेद तू नाही खेळला का टुर्नामेंट? येस ऋग्वेद. सर मी खेळलो होतो. आयडी? ओ सर 8th रँक OS ओके इंजिनिअरिंग. ओके. ओके एव्हरीवन, टुर्नामेंटचे गेम अनालिसिस करूया. फर्स्ट आपण अन्वय आणि आदित्यचा जो गेम आहे तो अनालिसिस करूया. ओके, सर्वांनी या गेमकडे लक्ष द्यायचंय. मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. अन्वय, आवाज येतोय का आता? अन्वय अनम्यूट करायचंय. अन्वय, परत तुझा आवाज नाही येते मग. ओके, इथपर्यंत स्टँडर्ड ओपनिंग आहे, काही प्रॉब्लेम नाहीये दोन्ही साईडने. ओके, ब्लॅकने काय केलं, E4 ला D6 मूव्ह केली. तर हे जे व्हेरिएशन आहे याला एंड गेम व्हेरिएशन म्हणतात. फिलिडोर डिफेन्सचं एंड गेम व्हेरिएशन. इथपर्यंत सर्व स्टँडर्ड मूव्ह आहेत.
आदित्य या पोझिशन मध्ये A3 मूव्ह नाहीये व्हाईट कडून, A3 नाही खेळायचं इथे. या पोझिशन मध्ये व्हाईट कडून लॉंग कॅसल मूव्ह आहे. A3 मध्ये ना काय प्रॉब्लेम होऊ शकतो माहिती का, हा नाईट येऊ शकतो इथे. तू लगेच किक नाही करू शकत त्याला, तुला लॉंग कॅसलच करावं लागेल आणि मग C5 खेळू शकतो ब्लॅक. किंवा नाईट E2 तरी. कुठलं स्क्वेअर कंट्रोल करायचं ना आपल्याला ते लक्षात घ्या एव्हरीवन. हा अवनीश आवाज नाही येत आहे तुझा पण. ऋग्वेद एकदा अनम्यूट करायचं. येस सर. ओके, आवाज येतोय का नाही बघायचं होतं. बाकीच्यांचा आवाज येतोय अवनीश आणि अन्वय, म्हणजे माझ्या साईडने नाहीये काही प्रॉब्लेम, तुमच्या दोघांच्या साईडने आहे. बारीक येतोय खूप अन्वय. आता हँड डाऊन ठेवा सर्वांनी. आता अगोदर गेम अनालिसिस करूयात, तर याचे इम्पॉर्टंट पॉइंट मी एक्सप्लेन करत राहील तुम्हाला. ओके. मारायची गरज नव्हती. अवनीश काय हँड डाऊन हँड रेज करतोय अवनीश. सर आता आवाज आला. हा पण तुला बोललो ना मी, हा गेम एक्सप्लेन करून झाल्यावरती मग बोलूयात आपण. ओके सर. तू या गेम बद्दल काही विचारायचंय का? नाही सर, मग दुसरं काय तसं विचारायचं होतं. क्लास डिस्टर्ब होतो अवनीश अशाने. मी माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करा व्यवस्थित. तुमचाच ओके टाइम सर. लागतो त्याच्यामध्ये. ओके सर. ओके, ऍज अ ब्लॅक या पोझिशन मध्ये लक्षात घ्या, इथे मारायची गरज नाहीये, ब्लॅकने मारायची गरज नाहीये. कारण की मारल्यावरती काय होतं, व्हाईटला ऍक्टिव्हिटी भेटते. ब्लॅकचा किंग ऑलरेडी सेंटर मध्ये आहे, तर सेंटर इझिली ओपन नाही होऊन द्यायचं. तर इथे अन्वय हे मारायचं नव्हतं. लक्षात येते अन्वय? स्क्रीन वरती थम्सअप दाखवू शकता. नाही समजलं थम्ब डाऊन. हे मारायची गरज नाहीये इथे. आता याच्यामुळे नाईट G6 ची थेट आली. आता नेहमी बघा, थोडस आपण काहीतरी प्रॉब्लेम केलं तर किती प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता या पॉइंटची थ्रेट आहे. आणि जर E5 केलं तर काय प्रॉब्लेम आहे, E5 मुळे काय होईल, E5 मुळे हे D5 च स्क्वेअर वीक होईल, ज्याचा ऍडव्हान्टेज व्हाईट घेऊ शकतो नंतर.
आता आदित्य या पोझिशन मध्ये नाईट D5 चांगली मूव्ह होती तुला ऍडव्हान्टेज साठी. E5 ला दिसतंय इथे MD5. आदित्य लक्ष द्यायचं इथे नाईट D5 त्याला ब्लॅकला मारावंच लागतं ND5. त्याला खेळायचं E×D5. त्याला नाईट वर अटॅक आहे. जर नाईट निघला तर हे पॉन मरेल, त्याच्यामुळे इथे पण मारायलाच लागतंय. E×F4 त्याला ऍज अ व्हाईट आपण खेळणार D×C6 B×C6 तिन्हीच्या तिन्ही पॉन वीक आणि सेंटर ओपन. त्याला हा रूकचा चेक, त्याला किंग आउटसाइड, रूक एंटर, विषय संपला ब्लॅकचा. पण तरी ब्लॅकला एवढी प्लस का नाही दाखवत इथे. ओके ND5 ला नाईट टेक्सची थ्रेट नाहीये म्हणताय, नाही करायचं, ब्लॅक नाही करायचं. किंग F7 आणि आदित्य बघ आता इथे पण दिसतंय ना हे बिशप G3. बिशप E3 पेक्षा मूव्ह चांगली का आहे बिशप G3? कारण बिशप इकडे पण ट्रान्सफर करू शकतो. तर हे मागाशी पण तू बिशप E3 ला मूव्ह केलं तेव्हा वाटलं होतं मला बिशप G3 जास्त बेटर आहे. सर्वांनी लक्ष द्या. तुमचा गेम नेक्स्ट लेवल वरती आता ऍडव्हान्स लेवल वरती घेऊन जाण्यासाठी ह्या गोष्टी शिकवतोय मी आता. या डीप डीप थिंकिंगच्या गोष्टी आहेत. जसं IM GM म्हणजे इंटरनॅशनल मास्टर ग्रँड मास्टर जसं थिंक करतात ना ते शिकवतो मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी. ओके आता गेम मध्ये काय झालं ते बघूया. आता अन्वय तू लक्ष दे या पोझिशन मध्ये. अन्वय जेव्हा पण आपल्याला नाईटच्या ऐवजी जर बिशप वरती अटॅक करता येत असेल ना तर करायचा. या पोझिशन मध्ये अन्वय तुझी मूव पाहिजे होती नाईट G4. NG4 नाही इथे हा प्रॉब्लेम. ओके NG4 नाहीये इथे मग कारण हे जसं विकनेस बोललेलो ना मी तर असा प्रॉब्लेम होतो. मग पीसेस उचलू नाही शकत, हा नाईट उचलू नाही शकत त्याच्यामुळे. खूप प्लेन झाला असेल गेम तरी कसं काय 3 ब्लंडर टाइम मध्ये. एव्हरीवन सर्वांनी लक्ष द्या. एंड गेम मध्ये नेहमी किंग ऍक्टिव्ह पाहिजे. जसं व्हाईटने पण ब्लॅकने पण किंगला कसं ठेवलं ऍक्टिव्ह पाहिजे. अन्वय हा नाईट आता इथे खेळायचं नाही F4.
सरळ सरळ पासर राहते ना अनु हे प्रेशराईज करायला व्हाईटला. लक्षात येते अन्वय? नाईट F4 नाईट F4 खेळायला पाहिजे होतं. त्याला मारावंच लागते. नाईट टेक्स F4 त्याला पॉन टेक्स. आणि ही नेहमी थ्रेट राहते मग अपोनंट साठी. पॉनच्या पॉन जेव्हा असं साईडला येतं आणि इकडे कोणतंच पॉन नसतं त्याला काय म्हणतो आपण? सिंपल पासर क्रिएट झालं. समजतंय सर्वांना ज्या ज्या गोष्टी एक्सप्लेन करतोय एव्हरीवन? आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत. जर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तरच व्हिडिओ बंद ठेवा. ही भारी मूव होते आदित्य. पण ब्लॅकनी पण बऱ्यापैकी डिफेंड केलं इथं. ओके ऋग्वेद, नो प्रॉब्लेम. आदित्य आता या पोझिशन मध्ये किंग E3 इकडे किंग जातच नाही ना आदित्य. किंगला एंट्रन्सच नाहीये ना इकडे. इकडे किंग घेऊन येऊन काय करणार आहे इथे आता? विन आदित्य आणि बाकीच्यांनी पण लक्षात ठेवा. ओके, जेव्हा ना असं एखादं पासर निघतं ना तेव्हा विन ऍक्च्युली इथे नसतो. हे फक्त काय असतं? फक्त प्रेशर क्रिएट करण्यासाठी, अपोनंटचा किंग डिफ्लेक्ट करण्यासाठी असतं आणि नेमका विन ना वेगळ्या साईडला असतो. हे नेहमी लक्षात ठेवा की समजा आपल्याकडे 2 पॉन आहेत तर एका पॉनने किंगला एंगेज करायचं आणि दुसऱ्या पॉनची क्वीन बनते. तसंच हा प्रकार आहे. सर्वांनी म्हण ऐकली ना, दिखाने के दात और खाने के दात और. तर हे फक्त दाखवायला, हे प्रेशर करायला की जा तुझी सेना तिकडे घेऊन जा. ओके, ब्लॅकला काय म्हणतो व्हाईट? तुझी सेना तिकडे घेऊन जा. आणि व्हाईटचा विन ऍक्च्युली इकडे आहे या साईडला. आलं लक्षात सर्वांना? डिफ्लेक्शन. हा आदित्य. सर मला वाटलं किंग E3 खेळताना की नाईट F4 जाऊन किंग H4 म्हणजे किंग H4 अरे ला. केवढं लांब येते आदित्य. सर पण मी हे पण बघितलेलं की किंग C4 जाऊन. आदित्य तुझा आवाज इको होतोय. एक साइड बंद करून टाक ना कोणती तरी.
ओके सर. पीसीचा साऊंड बंद कर, नाही तर साऊंडचं कनेक्शन काढ पीसीचं. विन कस काय घालवला आदित्य तरी तू? हा, अन्वय आता या पोझिशन मध्ये अन्वय लक्ष द्यायचंय. आता ऍज अ ब्लॅक तुला इकडे डिफेंड करणं गरजेचं आहे अन्वय, कारण हे अवघड आहे की नाईट इथे थांबून हे डिफेंड करेल. तुझं किंग इकडे येऊन हे पॉन खाऊन हे पॉन पुश करायला खूप वेळ आहे अन्वय. तुला इथेच थांबणं गरजेचं होतं. इथे इथे येऊन ना अन्वय, तुझा किंग इथे येऊन नंतर नाईट आणि मग तू हे पॉन प्रेशराईज करू शकतो मागे पुढे. किंगला इकडे आणायची गरज नव्हती. लक्षात आलं अन्वय? आणि अन्वय आणि आदित्य दोघांनी सांगा मला, चेस बोर्ड वरती खेळत होते ना गेम? अन्वय, अन्वय तुझे झूम मीटिंग मध्ये ना समोरचं रिएक्टचं ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये रिएक्शन्स असतात थम्सअप. कारण अनम्यूट केल्यावरती पण आवाज नाही येत तुझा. चेस बोर्ड वरती सांगितलेलं अन्वय खेळायला. मग इथे पण विन नाही काढता आला आदित्य तुला गेम ड्रॉ करायला? का रेपिटेशन केलं इथे आदित्य? सर रेपिटेशन नाही, त्याने ड्रॉ ऑफर केलता. मग सर मला कळलंच नाही कसं जिंकायचं. ह्याच्यात नंतर मी अनालाइज करून बघितलं, मेट इन 5 होता, पण त्याच्यात ब्लॅकला क्वीन होऊन द्यायची होती, मग मेट इन 5 होता. ते कळलंच नाही.
आता इथे क्वीन असं पण डिफेंड होईल ना सरळ सरळ. सर आपण किंग घेऊन गेलो तर ब्लॅक A3 करून B2 मग किंग B3 A2. क्वीन पण Aच्या फाईल मधून नाही हलू शकत ना. क्वीन कमवू शकतो. सर आणि टाइम पण 40 सेकंड तर होता. इथे आम्हाला सांग, तू हा किंग घेऊन गेला, सिंपल स्ट्रॅटेजी. तू हा किंग घेऊन गेला इकडे तर काय? सर ब्लॅक पण पॉन पुश करेन ना A3 B2. पॉन पुश. हा पॉन पुश. मग क्वीन B1 गेलं तर किंग B3 A2 परत. सर ड्रॉ. क्वीन B1 आणि नंतर क्वीन B3 ब्लॅक म्हणून किंग पण. सर D6 दाखवतंय राहिलेलं पॉन पण देऊन. राहिलेला पॉन देऊन नाही येते. 6. तर अजून काहीतरी लिंक पाहिजे याचं. हा पण एक इझी विन आहे. मग क्वीन किंग जर आतमध्ये गेला तर ब्लॅकला तर हे पॉन पुश करायला लागेल, हे थांबवू शकतो आपण. आणि नंतर या पॉनवर अटॅक करायचं, नंतर या पॉनवर अटॅक करायचा. हा आपण चेकमेट दाखवतो असं. तेच बोलत होतो सर मी. मेट इन 4 ते नाही दिसतंय ते त्यांना. नाही, पण तू हा विचार कर की क्वीन इकडे घेऊन गेलो हे पॉन मारायला, आता काय खेळू शकतो ब्लॅक? पॉन पुश, बरोबर. आता हा. तू क्वीन मारू शकतो का? नाही, किंग C2. आता त्याला ब्लॅक काय खेळेल? हे खेळेल का? इथे सरळ सरळ चेकमेट आहे ना. हा. म्हणजे इझी विन. मी कॅल्क्युलेशन नाही म्हणत आहे की काय शोधायचं अशा गेम्स मध्ये. इझी वे. जसं मी पहिलं काय थिंक केलं अगोदर की सरळ सरळ क्वीन इथे ठेवली, पॉनला गार्ड करायला किंग घेऊन गेलो तर पण ड्रॉ होत होता. तर त्याच्याऐवजी क्वीन घेऊन जायची, पॉन मारायला आणि किंगला इथे हे पॉन गार्ड करायला ठेवायचं. कॅल्क्युलेशन तर सोडून दे, कॅल्क्युलेशन करायला टाइमच नाहीये. याला काय म्हणतो आपण? गट फिलिंग किंवा अंदाज लावून खेळावं लागतं अशा पोझिशन्स. तर ही आयडिया पाहिजे आपल्याला की कसं विन करणार. क्लिअर? म्हणजे ही क्वीन घेऊन जावी लागली असती इकडे आणि किंगने इकडे गार्ड करायला पाहिजे होतं. पण अन्वय पण चांगला खेळला या गेम मध्ये. गेम दोन्ही साइडने स्ट्रॉंग झाला तसा. येस एव्हरीवन, अजून कोणाचे गेम आहेत एनालिसिसचे? येस अवनीश. तर मला माझा एक गेम अनालाइज करायचा आहे. इथला टुर्नामेंट मधला होय अवनीश. सर. होय सर. सांग. 15 सेकंड गेम.
ओके प्रदीप, तुम्ही पण लक्ष द्यायचंय. ग्लिचेसचा प्रॉब्लेम आहे का नेटवर्कचा प्रॉब्लेम होता? हे काय आहे? 10 ब्लंडर 10 ब्लंडर 14 ब्लंडर. ओके दोन्ही साइडने एक्सप्लेन करेल मी गेम. इथपर्यंत दोन्ही साइडने बरोबर केलेले आहेत मूव, व्हाईटने पण ब्लॅकने पण. ओके आता ब्लॅक कोण आहे? अवनीश. अवनीश आता या पोझिशन मध्ये लक्षात घे, जर व्हाईटने हा नाईट मागे घेऊन गेलाय व्हाईट, बरोबर अवनीश? हा नाईट काय आहे? 3 आहे. या पोझिशन मध्ये तू अवनीश काय करायला पाहिजे होतं? या पोझिशन मध्ये नाईट E5 खेळायचं, सॉरी नाईट D4 खेळायचं. या नाईट वर डबल अटॅक आहे, डबल सपोर्ट आहे, पण व्हाईटची पोझिशन ओपन झाली असती, व्हाईटचं पॉन स्ट्रक्चर खराब झालं असतं. नाईट E5, त्याला व्हाईट कडे ऑप्शन नाहीये काय, समजा बिशप वगैरे पण डेव्हलप केला, त्याला अगोदर आपल्याला खेळावं लागेल C6 आणि त्याच्यानंतर आपण काय करणार? नाईट टेक्स F3, त्याला व्हाईटला काय करावं लागेल? G क्रॉस F3, त्याच्यानंतर बिशप H3 आणि हा जो गेम आहे तो इझिली ब्लॅकला विन काढता आला असता. लक्षात आलं अवनीश या पोझिशन मध्ये? व्हाईटला काय ऑप्शनच नव्हतं, नाईटच घेऊन जावं लागत होतं मागे. हा अवनीश. पण सर व्हाईट नाईट घेऊन घेण्यापेक्षा तो क्वीन मूव केला असता की. नाही ना, मग त्याच्यानंतर जर क्वीन मूव केली असती व्हाईटने आणि या नाईट वर अटॅक आला असता, मग नाईट कुठे घेऊन गेलं असतं व्हाईट? तरी तेच झालं असतं. हा ओके सर. आता प्रदीप, व्हाईट कडून इथे लक्ष द्यायचंय प्रदीप. मी खूप वेळा सांगितलंय तुमच्या सर्वांना, जेव्हा तुम्हाला एखादा पॉन किंवा एखादा पीस खेळायचा आहे, तर ज्या स्क्वेअर वरती खेळायचं आहे त्या स्क्वेअर वर अपोनंटचे अटॅक किती आहेत? व्हाईटचा सपोर्ट आहे का या नाईटचा? नाईट पिन आहे. क्वीनचा अटॅक असून काही फायदा आहे का मायनर पीसेस समोर? जर पॉनने मारलं किंवा बिशपने मारलं तर क्वीनने तरी मारता येणार आहे का? नाईटने तरी मारता येणार आहे? सरळ सरळ एक पॉन देऊन टाकलं प्रदीप. समजतंय प्रदीप? पॉन खेळताना किंवा कोणतं पण पीस खेळताना एकदा त्या स्क्वेअरवर अपोनंटचे किती अटॅक आहेत? आपले सपोर्ट आहेत का? आहेत दिसतात ते, पण ते आहेत का अवेलेबल? नाही. हे मारायचं ना अवनीश, का नाही मारलं अवनीश? तर मला वाटलं असं खेळलं तर एक चांगली मूव असेल. कसं खेळलं तर? इथे समोरच्याचं सैनिक भेटलंय तुला म्हणजे समोरच्याची आर्मी तू फ्री मध्ये कॅप्चर करू शकतोय, तर ते सोडून इकडे जाणं काही ह्याच्यात चांगली मूव आहे? इथे C3 केल्यावर मग मारायचं होतं इथे सिंपल बिशपने अवनीश पॉन. ओके सर.
बाकीच्यांना पण समजतंय ना एव्हरीवन जे गेम अनालिसिस दाखवतोय समजवतोय? आता इथे मारायचं ना अवनीश, मी कालच गेम अनालिसिस मध्ये पण सांगितलेलं ना, जर अपोनंटचं पॉन स्ट्रक्चर खराब होतंय तर देऊन टाका बिशप नाईटला, काही प्रॉब्लेम नाहीये. किंग ओपन होतो एवढा, एकदा नाईट इकडे गेला की केवढा अटॅक येईल व्हाईटवर. प्रदीप रॉंग मूव आहे इथे. प्रदीप काय खेळायला पाहिजे होतं, क्वीन D3 आहे सिंपल मूव, सरळ सरळ नाईटला इनडायरेक्ट सपोर्ट साइडने. तर मला वाटलं हा नाईट असा फिरून इकडे आणला तर जर प्रदीपनं हे म्हणजे क्वीन मूव केली नसती तर त्याच्यावर डबल अटॅक आला असता. पण हे मारायचं होतं इकडे तेव्हाच. ओके सर. घालवलं इथे नाईट. असं प्रदीप, जर मी हे पण 4 वेळा सांगितलंय, अपोनंटचं एखादं फ्री पॉन भेटत असेल तर ते लगेच कॅप्चर करायला नाही जायचं, अगोदर विचार करायचा ते पॉन कॅप्चर केल्यावर काय होतंय. आता गेला इथे नाईट फ्री मध्ये. अवनीश आता तुझ्याकडे एक अख्खा पीस आहे, तर हा गेम तर तू जिंकायला पाहिजे होता, लॉस कसं काय झाला? क्वीन E7 खेळायचा अवनीश, म्हणजे हा रूक आणता येईल ना इकडे. तू क्वीन E8 खेळून हा रूक आणता येणार आहे का तुला? क्वीन E7 आहे करेक्ट मूव. आता सर्वांनी नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. आता बिशप D4 रूक वर अटॅक केला तर हा रूक तुम्हाला 100% भेटणार आहे का? व्हाईट रूक वर अटॅक आहे तर व्हाईटचा रूक इझिली सिंपल मूव करेल ना. या मूवचा काय अर्थ झाला मग? बिनकामाचा अटॅक. याचा काही फायदा आहे का ब्लॅकला? काहीच नाही. तर अशा मूव्ह नाही करायच्या की अपोनंटला हुल दिलं आणि अपोनंटला तर काहीच प्रॉब्लेम नाही त्याने. त्याचा अटॅक करून काही फायदा नाहीये. आता या पोझिशन मध्ये ना करेक्ट मूव आहे रूक F5. इथे F2 वरती अटॅक आहे ना, तिथे अजून अटॅक क्रिएट करायचा. रूक F5 ला जर बिशप टेक्स H6 केलं तर असं काही लगेच प्रॉब्लेम नाही येते, बिशप G6 येईल आणि गार्ड होत आहे. समजलं अवनीश? ऍज अ ब्लॅक. आता व्हाईटने बघूयात आपण काय खेळलोय. आता इथे व्हाईटने बरोबर प्लॅन केलं, क्वीन ठेवलीये, बिशपने पॉन कॅप्चर केलं. ही पण मूव चांगली आहे, रूक जायला आता. सगळं देऊन टाकलं अवनीश तू परत. गेम जिंकलेला हरलाय अवनीश तू. आता इथे करेक्ट झालं सगळ्या व्हाईटच्या ज्या मूव्ह आहेत ना, की रूक बिशपचा सपोर्ट होता, इकडे अटॅक होता,
तर व्हाईटच्या सगळे मूव आत्ताच्या करेक्ट आहेत. हे काय होतं आता प्रदीप? ही तर काय इथं मूव चूक झाली. पण असं एवढं नाही लक्षात आलं होतं, पण ते गडबडीत झालं. आता इथे ही चेकमेटची थ्रेट आहे तर इथे कंपल्सरी G3 खेळावं लागतंय. बाकी तर काही प्रॉब्लेम नाहीये असा. नाही किंवा सर हे ना क्वीन रुक घ्यायला पाहिजे होतं त्याचं. काय काय क्वीन रुक घ्यायला पाहिजे होतं. हा जरी हा क्वीन इथे रूक घ्यायला पाहिजे होता आणि हे तर काहीच्या काहीच होतं. आणि या चेकमेटचं पण इमिजिएट तर काहीच नाही, G3 ऑप्शन आहे. घ्यायच्या ऐवजी देऊन टाकला. आता पण जिंकायला पाहिजे होता अवनीश तू. तरी गेम घालवला अवनीश 31 पासून. आता अवघडच आहे या पोझिशन मध्ये. अवनीश खूप रॉंग खेळलाय हे शेवटी. हा गेम ड्रॉ तरी करायला पाहिजे होता. असं काही खूप जास्ती पॉईंट पण नव्हते व्हाईट कडे. आणि हे पॉन द्यायची गरज नाहीये ना अवनीश, आणि अपोनंटच्या किंगला पण पुढे येऊन द्यायची गरज नाहीये. आता इथे व्हाईटने किंगची मूव केली तर इथे पॉनची मूव करायची अगोदर. पॉन पुश केलं, पॉन पुश किंग, एकटा किंग हे दोन्ही पॉन आणि अपोनंटच्या किंगला थांबवू शकतो. त्याच्यानंतर ट्राय करायचं इकडे अटॅक करायचं. हे पॉन आहे तसंच ठेवायचं. व्हाईटला प्लस दाखवते ही खूप सारी आत्ता पण. ओके, समजलं दोघांना काय काय मिस्टेक केल्या? ओके, आता मला सांगा अजून कोणाचे आहेत का गेम अनालिसिसचे? ओके, आदित्य गेम प्रिपेअर केलाय? हा नोय. अन्वय आवाज नाही येत तुझा. आदित्य येस सर. गेम केलं प्रिपेअर? हो सर केलाय म्हणजे थोडासा. शो करायचा आहे? ओके सर. ओके एव्हरीवन, वेट एक मिनिट, वेट आदित्य. ओके एव्हरीवन, आदित्य आपल्याला एक गेम दाखवणार आहे गेम अनालिसिस करून.
आणि एक एक करून आपण सर्व विद्यार्थ्यांकडून आता गेम प्रिपेअर करून गेमचे अनालिसिस करायला सांगणार आहोत, एक्सप्लेन करायला. आदित्य, पण मग मला सांग आता ते बरोबर होतंय का ते टेक्निकल आवाज हे नाही ना होणार तुझा? नाही सर, एको नाही होत. हा, ऐकू नाही ना होणार. शेअर कर आदित्य स्क्रीन. सर एंटायर स्क्रीन ना? हा, एंटायर शेअर कर, काही प्रॉब्लेम नाही. अन्वय मेसेज मध्ये सांग जर काय एक दुसरं असं झालं तर. सर शेअरचं बटन नाहीये, म्हणजे शेअर आहे पण क्लिक नाही होते. हा हो, झालं झालं. सर दिसतीये? हा, ओके. मला सर सांग आदित्य, तू झूमचं ऍप आहे तुझ्याकडे का ब्राउझरने झूम हे केलंय तू? सर ब्राउझरने केलंय. हा, ठीक आहे, मग तुला हेच करावं लागेल. चेसबोर्ड दिसतोय का सर्वांना? मला सांगा एव्हरीवन एकदा. चेसबोर्ड दिसतोय सर्वांना व्यवस्थित? ओके, आता आदित्य आपल्याला एक गेम दाखवणार आहे आणि एक्सप्लेन पण करेल तो. यस, स्टार्ट आदित्य. सो ही मी खेळाली क्लासिकल गेम आहे. 4 मंथ झाले. तेव्हा रेटिंग माझी 1850 होती. अपोनेंट व्हायलन्सर 1750 रेटेड आहे. मी लंडन सिस्टमने गेम स्टार्ट केली. D4 E6 E4 D5 फ्रेंच डिफेन्स आली ही. टेक्स नॉर्मल डेव्हलपिंग मूव्स. हा, तिथं मी सी थोडं स्लो कर आदित्य. ओके ओके. इथे C4 केलं कारण की माझी आयडिया होती सेंटरचा पॉन फ्लँक पॉनला देऊन आपला फ्री मध्ये बिशप डेव्हलप करायचा. C4 करून झालं. अपोनेंटनी कॅसल केलं. इथे मी C5 केलं. बिशप वर अटॅक करून बिशप रिट्रीट करावं लागेल. मग क्वीन साइड अटॅक आपण करू शकतो आपल्या पॉन्सनी, बी आणि ए पॉन्सनी. बिशप रिट्रीट, बिशप C4 लॉंग डायगोनल मध्ये नॉर्मल डेव्हलपिंग मूव्ह. थोडं स्लो आदित्य, फास्ट करतोय. अजून थोडं स्लो आणि एक्सप्लेनेशन दे अजून. ओके सर. आता माझ्या अपोनेंटनी बिशप G4 केलं पिन. मला माझी क्वीन अशी बाहेर नव्हती आणायची, म्हणून मी इथं नाईट D2 केली मूव्ह. म्हणजे बिशप क्रॉस F3, नाईट क्रॉस F3 करू शकतो आपण. नाईट क्रॉस F3. एव्हरीवन, लक्षात आलं सर्वांना आता? सर्वांनी नीट लक्ष द्या. F3 चं नाईट पिन झालता, तर आदित्यने काय आयडिया काय केली? क्वीन मूव्ह करू शकत होता का आदित्य? नाही. जर क्वीन मूव्ह केली असती तर काय झालं असतं? बिशप टेक्स F3, जी टेक्स F3, पॉन स्ट्रक्चर खराब, किंग ओपन. तर आदित्यने काय आयडिया केली? NB D2. आदित्य बी स्पेसिफाय. घाई नको करू आदित्य, काही प्रॉब्लेम नाही. स्लोली, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ओके, फुल एक्सप्लेन कर की काय केलं बघा त्याने, कशी आयडिया केली. F3 चा नाईट हलू शकत नाही, तर त्याला D2 च्या नाईटने सपोर्ट दिला. आता त्याचा काय प्लॅन आहे? तो क्वीन मूव्ह करेल आणि मग त्याच्यानंतर F3 चा नाईट त्याचा फ्री होईल. लक्षात आली सर्वांना ही आयडिया? म्हणजे तुम्हाला एक आयडिया राहील तुमच्याकडे की जेव्हा तुमचं नाईट पिन असेल तेव्हा अदर नाईटने सपोर्ट देऊ शकता तुम्ही. आदित्य, थोडं जास्त एक्सप्लेन करायचं ट्राय कर आणि स्लोली कर, घाई नको करू. इथं माझा अपोनेंट नाईट C6 खेळलं. ह्या मूव्हची आयडिया त्याची असू शकते की नाईट B4 जाऊन बिशप लाईट स्क्वेअर बिशपचा आपला प्रेशर वाढवायचा असेल त्याला, म्हणून पण मी हे मिस केलं आणि कॅसल केलं. नॉर्मली किंगला सेफ सेंटर मधून काढलं, कॅसल केलं. अपोनेंटनी मग
हिथं अपोनेंट लाईक B6 पण खेळू शकतोय, पण क्वीन डेव्हलप करू शकतो, क्वीन D3 अटॅक पण करू शकतोय किंग साइड वर, लाईक सॉरी अटॅक नाही करू शकत, पण F4 स्पेस घेऊ शकतोय आपण नाईट मागून करून. पण सर वेटा लाईक हा. काम ओके. सो माझ्या अपोनेंटनी हो अनडिफेंडेड बिशप दिसला त्याला लाईट स्क्वेअर, म्हणून त्यांनी नाईट B4 करून अटॅक केलं. नाईट B4 मी जस्ट मागा घेतला, एक्स्ट्रा सपोर्ट आणला नाईट F3 च्या पिनवर, म्हणजे मी नाईट D2 पण मूव्ह करू शकतो आता. नाईट D3. अपोनेंटनी ही मूव्ह केली आता अनयुजुअल नाईट E4. ही ऍक्च्युली इनॅक्युरसी दाखवते इंजिन. आता इथे टेक्स करून आपण टेक्स करू शकतोय, पण अपोनेंटची क्वीन ओपन होऊन आपल्या D4 च्या पॉनवर प्रेशर येतोय, म्हणून मी सिंपल मूव्ह H3 केली. नाईट टेक्स D2, क्वीन टेक्स D2. इथे बिशपनी पण टेक्स करू शकतोय, पण ऑलरेडी क्वीन आपली टेम्पो मध्ये डेव्हलप होतीये, नाईटला हिट करते, म्हणून नाईटनी केलं डेव्हलप. बिशप क्रॉस E3. अगेन अपोनेंटनी मिस्टेक केली इथं. आय थिंक मागं जायचंच बेटर होतं. नाही सॉरी, बिशप अटॅक केला. बिशप क्रॉस F3, बिशप क्रॉस F3 सेम. आता ह्या B4 वरच्या नाईट वर अटॅक आहे. अपोनेंटला एकच चॉईस आहे, नाईट C6 जायचं. C6 हा, ही माझी मेन मूव्ह होती आय थिंक क्वीन साइड अटॅक साठी. B4 इथं काही पण खेळू शकतो मी, लाईक बिशप F4 खेळू शकतोय, G3 करून बिशप मागा आणू शकतोय, पण ही करेक्ट मूव्ह केली मी. क्वीन साइड अटॅक वर फोकस केला. ऑलरेडी लाईक आपली पॉन मेजॉरिटी सांगते क्वीन साइड अटॅक वर करायचं अटॅक. A4 ही मिस्टेक केली अपोनेंटनी. अपोनेंट होप करत होता की B क्रॉस A5 होईल आणि रुक ऍक्टिव्ह होईल अपोनेंटचा, पण तसं नाही केलं मी. सिम्पली अटॅक केला नाईट वर, आणि नाईट पुढे नाही येऊ शकत कारण की हे A3 जस्ट ट्रॅप होतं नाईट. थोडं स्लो आदित्य, छान एक्सप्लेन करतोय, पण थोडं स्लो अजून. म्हणजे एक्सप्लेन कर, समजतंय ना सर्वांना एव्हरीवन? हे छान सांगितलं ना आदित्यने, B5 ला नाईट पुढे नाही येऊ शकत. व्हेरी गुड आदित्य, यस. थँक्यू सर. म्हणून पुढे नाही येऊ शकत. नाईट A7च मूव्ह आहे, किंवा नाईट B8. अपोनेंटनी नाईट A7 केलं, आणि इथे B5 नाही करू शकत आपण, कारण की चांगली मूव्ह दिसती नाईट वर परत एकदा अटॅक हे कर. आदित्य, हे नोटेशन करेक्ट सांग ना. B6 हा B6 सॉरी. नोटेशन थोडे करेक्ट सांग, नोटेशन सांगताना चुकतं. B6 चांगली मूव्ह वाटते, परत एकदा नाईट वर अटॅक करायचं, पण आपला पॉनच जातोय. C क्रॉस B6 आणि क्वीन क्रॉस B6, म्हणून A4 सपोर्ट दिला. हँगिंग पॉन होता हो. सपोर्ट दिला, नंतर अपोनेंटनी C6 केली, परत एकदा मिस्टेक. आता हिथं B6 आपल्याला फ्री टेम्पो मध्ये मिळत होतीये. पहिला अगोदर C6 चा पॉन होता, C7 चा पॉन होता सॉरी, जो आपल्या B6 च्या पॉनला कॅप्चर करू शकत होता. म्हणून B6, नाईट C8 एकच स्क्वेअर. आता हो लाईक खूप छान डायगोनल झाला आपल्या बिशप साठी. बिशप इथं आला की अपोनेंटचा खेळच समाप्त होईल. बिशप F4 खेळला मी. बिशप C7 वर आणायचा होता मला लॉंग डायगोनल मध्ये, म्हणून बिशप F6, क्वीन E8. आता क्वीन ऑलमोस्ट ट्रॅप आहे. जर क्वीन कडे हो स्क्वेअर नसता तर रुक E8 खेळायच्या अगोदर नाही, रुक E1 खेळ मी. फुल क्वीन साइड शटडाऊन झाली. क्वीन साइड वर आता प्लेस नाहीये. किंग साइड किंवा सेंटर वर फोकस करायचंय मला. बिशप बॅक घेतला, ब्लॉक केला. क्वीन ही इथं खेळू नव्हता शकत अपोनेंट, कारण की बिशप G4 नी क्वीन ट्रॅप होतीये. हे लक्षात आलं सर्वांना? क्वीन D7 ला क्वीन ट्रॅप होईल डायरेक्ट.
त्याच्यामुळे बिशपचंच ऑप्शन आहे, बिशप E7. E7. इतर जास्त प्रेशर आणण्यासाठी रूक डबल केले मी. F5 अपोनेंटनी स्पेस घ्यायचा ट्राय केलं. F5. इथं मी थिंक करत होतो लाईक बिशप H5 आणायचा का, H5 नाही सॉरी, किंग H2 करून काहीतरी किंग ऍडव्हान्स करून G4 असं किंग साइड अटॅक करायचा का, लाईक स्क्वेअर बिशप ओपन करायला, पण ते मला करेक्ट नाही वाटलं म्हणून मी जस्ट सिम्पली रूक आणला, प्रेशर आणलं. क्वीन F7 केलं अपोनेंटनी, पिनच्या बाहेर झाला रूकच्या, म्हणून आता त्याचा बिशप पण कुठं पण मूव्ह करू शकतोय. हा, रूक E6 फुल लाईक क्वीनला पुढं पण नाही येऊन दिलं मी, फुल क्वीन लाईक आता परत क्वीन कडे एकच मूव्ह आहे, परत आता पुढे जाऊ नाही शकत क्वीन, फुल ट्रॅपच म्हणू शकतो आपण. जर मला क्वीन E2 खेळता आली आणि मग बिशप F5 H5 खूप चांगलं होईल ते माझं. अपोनेंटनी बिशप F6 खेळला, बिशपला मागितलं. आदित्य घे, क्वीन D2 मागे घे, रूक क्रॉस C6 येईल ना इथे, क्वीन D2 पर्यंत घे. क्वीन D2 कधी सर? क्वीन D2 मूव्ह क्वीन E3, हा क्वीन E3 च्या ऐवजी इथे हा एक मूव घे, बॅक घे बस. रूक क्रॉस C6 पण चालेल ना? C6 हा सर, C6 पॉन टेक नाही, C6. हा B7 ला काय काय करायचं? रूक टेक C6, हा B क्रॉस C6, B क्रॉस त्याला B7, B7 सर. क्वीन होईल ना तिकडे डायरेक्ट. सर आणि क्वीन क्रॉस जर C7 केलं तरी पण B क्रॉस A8 क्वीन होईल. एक काम कर, क्वीन E3 ला इंजिन ऑन कर, बिशप F6 ला कर इंजिन ऑन, बिशप F6. हा आदित्य जास्त घाई नको करू. हा सर, क्वीन E3 दाखवतोय वेट एक मिनिट. सर. B क्रॉस E3, हा B7, नाईट E7 दाखव. हा नाईट E7 मुळे डिफेंड होत आहे, पण आहे व्हाईटला प्लस राहतीच आहे, पण ही चांगली आहे क्वीन E3. ओके, बंद कर इंजिन. आता नाईट E7 खेळला अपोनेंटनी, नाईट बाहेर आणण्यासाठी नाईट G6 खेळू शकतो अपोनेंट. मग नाईट G6 खेळलं तर लाईक आपला प्लेस शटडाऊन होतोय, कारण की रूक हिअर येईन, मग रूक ट्रेड करावं लागेल सगळं, म्हणून रूक सॅक्रिफाईस केलं मी. आता रूक सॅक्रिफाईस नाही, 2 पीसेस मिळतात मला रूक साठी, आणि +7th रँक पण मिळतोय ईच्या रूक साठी. परत एक्सप्लेन कर हे. मी रूक क्रॉस E7 केलं कारण की 2 पीसेस मिळतात रूक साठी, आणि आपला रूक पण खूप ऍक्टिव्ह राहतोय 7th रँक वर. समजलं हे सर्वांना? इथे मी हे पण कन्सिडर करत होतो, रूक क्रॉस F6, पण मला E7च्या नाईट वर आता 3 अटॅक आहेत, त्याच्यामुळे आदित्य डायरेक्ट असं कुठे पण जम्प का करतोय मध्येच? तर ते मिसक्लिक होत आहे. हा, नाईट E7 ला मूव केली ब्लॅकने, तर E7च्या स्क्वेअर वर व्हाईटचे बघा 3 अटॅक आहेत, 2 रूक 1 क्वीन, आणि त्याला सपोर्ट फक्त बिशप आणि क्वीनचा आहे. तर जसं इथे आदित्यने सांगितलं, E7 चा नाईट आणि बिशप व्हाईटला भेटतात एका रूकच्या ऐवजी. रूकला 5 पॉइंट्स असतात, 2 पीसेस म्हणजे 336 पॉइंट, म्हणजे ऑब्विसली व्हाईट काय येतो, अजून प्लस मध्ये येतोय. समजलं सर्वांना? येस, नेक्स्ट आदित्य. इथे अपोनेंटनी क्वीन ट्रेड केली. आय थिंक मच बेटर रूक E8 खेळायचं होतं अपोनेंटला.
क्वीन ट्रेड करून मलाच ऍक्टिव्हिटी दिली अपोनेंटनी सगळी. आता रुक ट्रेड आणला. इथं मी खूप सारा टाइम यूज केला आय थिंक रुक D7 खेळायला. पण ही ऍक्च्युली बेस्ट मूव्ह आहे. रुक D7 ची आयडिया आहे की शो करू का? रुक D7 मला हे दिसलेलं ऍक्च्युली. रुक E1 चेक, किंग H2, रुक A7. इथे आय थिंक मी कॅल्क्युलेट केलं तर मला आठवत. हो सर, मी इथं बिशप D6 कॅल्क्युलेट केलं. बिशप D6 रुक हिअर आणि आपल्याला हे पॉन मिळून जाते. मग पासरला थांबवायचं खूप अवघड आहे. इम्पॉसिबलच म्हणू शकता. समजलं सर्वांना एव्हरीवन? रुक D7 मूव्ह केली. रुक E1 चेक दिला अपोनेंटनी. आता मला +6 चा ऍडव्हान्टेज दिसतो इथं. किंग H2 ओनली मूव्ह. आता अपोनेंटनी मूव्ह केली रुक F7 ट्रेड करण्यासाठी. रुक इथं ट्रेड करून आपल्याला काय भेटत नाहीये आणि आय थिंक आपला ऍडव्हान्टेज सगळं जाईल. रुक ट्रेड केल्यावर आपल्याला पीसेसच राहत नाही मूव्ह करायला. आणि रुक इथं चेक देऊन पण काय ब्लॉक करेल फक्त चेक, म्हणून जास्त काय भेटत नाहीये. आदित्य, ऐक ना आदित्य, या पोझिशन मध्ये रुक क्रॉस F7, किंग क्रॉस F7 आणि त्याला बिशप टेक्स D5, हो सर. त्याला C क्रॉस D5 आणि मग C6 पुश केलं. हा सर, पण मी डायरेक्ट बिशप क्रॉस D5 केलं. अच्छा, डायरेक्ट बिशप टेक्स D5 केलं. हा हा म्हणजे तेच होतं. तर इंजिन ऑन कर. हा दोन्ही आहेत, सेम आहेत. बिशप टेक्स D5. बाकीच्यांना लक्षात आलं का आता काय डिस्कशन झालं ते? बंद कर इंजिन. बाकीच्यांना लक्षात आलं? एव्हरीवन, या पोझिशन बद्दल बघा, मी तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो. जेव्हा पण तुमचं पॉन थर्ड रँक, ओके, आता 6 रँक नाही बोलणार आपण याला ऍक्च्युली थर्ड रँक बोलतात ऍज अ ब्लॅकच्या साईडने, की ब्लॅकच्या साईडने थर्ड रँक. जेव्हा आपलं पॉन अपोनंटच्या असं थर्ड रँक पर्यंत जातं, म्हणजे जर आपण ब्लॅक असतो तर व्हाईटच्या थर्ड रँक वरती गेलो असतो, तर या सिच्युएशन असतात जिथे आपण जे आपलं पॉन आहे, आता B6 पॉन आहे, तर त्याच्या शेजारच्या पॉनला आपण कोणतं पण पीस सॅक्रिफाईस देऊ शकतो, कारण जे बीचं पॉन आहे ते क्वीन बनण्यापासून फक्त 2 स्क्वेअर लांब असतं. तर असे नेहमी सॅक्रिफाइसेस असतात. मला का दिसतात हे, की मी शोधतोय का, कारण मला आयडिया आहे की एकदा ते पॉन B6 वरती पोहोचलंय तर त्याच्या आजूबाजूचे पॉन आपण पॉनने एक्सचेंज नाही करू शकत. तिथे पीस सॅक्रिफाईस देऊन त्या बीच्या पॉनची इझिली क्वीन बनते. त्याच्यामुळे मी सारखे तिथे सॅक्रिफाईस शोधतोय. आलं लक्षात सर्वांना हे? तुमचं पण पॉन जर असं पोचलं तर नेहमी लक्षात ठेवा की जे साईडचे पॉन आहेत त्यांना आपण पीसेस सॅक्रिफाईस देऊन उरलेल्या पॉनची क्वीन बनवू शकतो इझिली. येस आदित्य, कंटिन्यू. आता इथं मी ब्रिलियंट मूव्ह खेळली, बिशप क्रॉस D5. आता बिशप क्रॉस D5 च्या नंतर रुक ब्लॅकचा मूव्ह होऊ नाही शकत. ब्लॅकचा रुक मूव्ह झाला की किंग आपण कॅप्चर करू. इलिगल मूव्ह झाली ती, म्हणून एकच मूव्ह आहे ब्लॅकला, C क्रॉस D5. आणि त्याच्यानंतर C6 डायरेक्टली पण खेळू शकतो आपण. C6 ची आयडिया काय आहे, सपोज ब्लॅकनी B क्रॉस C6 केलं तर आपण रुक टेक्स रुक करू, किंग टेक्स रुक, आणि बीचा पॉन लाईक प्रमोशन पासून थांबू नाही शकत. म्हणून मी रुक क्रॉस F7 केलं, नाही C6 केलं आय थिंक. C6 केलं. आता सपोज रुक क्रॉस D8 तरी केलं ना, तरी डीचा पॉनचं प्रमोशन अनस्टॉपेबल आहे, म्हणून ते पण लुझिंग आहे ब्लॅक साठी. सेम केस झाली, ब्लॅकनी सपोज E क्रॉस D4 केली तरी किंग क्रॉस, तरी प्रमोशन अनस्टॉपेबल. तर इथपर्यंतच दाखवू का अजून?
थोडं शो कर ना अजून पुढे. ओके एव्हरीवन, आता इथे बघा सिंपल काउंट करा. व्हाईट कडे 5 पॉन आहेत, ब्लॅक कडे किती 3 3 6 पॉन आहेत. व्हाईट सिंपल पीस पाहिजे या पोझिशन मध्ये, तर हा गेम इझिली व्हाईट जो आहे तो ब्लॅकचे पॉन किंग घेऊन जाऊन कॅप्चर करून बिशपच्या सपोर्टने आणि नंतर स्वतःच्या पॉनची क्वीन करून इझिली व्हाईट जो आहे तो गेम विन करू शकतो. लक्षात आलं? सर्वांना समजलं? येस एव्हरीवन रिप्लाय. इथून पुढे कसा विन काढायचं समजायची गरज नाहीये ना, फक्त मूव्ह दाखव. आदित्य, आता जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही इथून पुढे, फक्त एकदा की विन कसं काढलाय. ब्लॅकनी लास्ट ट्रिक ट्राय केली, आपला डीच्या पॉनला डिफ्लेक्ट करून स्वतःचा डी पॉन पुढे घ्यायचा, पण जी ट्रिक वर्क नाही होत. आपल्याकडे बिशप F4, ब्लॅकचा पॉनचा पाथ स्टॉप होत आहे. हे पॉन गेले तरी काय नाही एवढं, आपण किंगला जाऊन F4 चा पॉन आणि 2 पासर्स आहेत आपल्याकडे. सर संपली गेम, रिझाईन. हा, आता इथे सरळ सरळ व्हाईटने बिशप क्रॉस A3 मारलं तरी ब्लॅकचा विषय संपला. व्हाईट कडे पॉन आहे, पॉन पुश करून इझिली गेम जो आहे तो विन करू शकतो. आदित्य, ते हे दाखव आता खाली. ओके, भारी खेळलेला हा गेम. इनॅक्युरसी आहे फक्त एक. थँक्यू सर. ओके एव्हरीवन, गेम आवडला सर्वांना? गेम भारी होता ना? मला पण आवडलं पर्सनली आदित्य गेम. थँक्यू आदित्य, छान गेम वेलकम. दाखवल्याबद्दल आम्हाला. वेलकम सर. ओके एव्हरीवन, आता प्रत्येकाला जसं आता आदित्यने दाखवला गेम, तर ज्यांच्याकडे पीसी किंवा लॅपटॉप आहे तर मला आपल्या ग्रुपमध्ये सांगा आणि तुम्ही पण असं गेम अनालिसिस करून, याने काय होतं की तुमची थिंकिंग एबिलिटी वाढते. जेव्हा तुम्ही एखादा गेम दुसऱ्यांना समजून सांगू शकता तर तुमचं पण अंडरस्टँडिंग वाढतं. तर ही प्रॅक्टिस प्रत्येकाने एकदा एकदा तरी करायची आहे. लक्षात आलं सर्वांना? मग तसं मला बॅच ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या आपल्या अपडेट करा आणि गेम प्रिपेअर करून तुम्ही पण असा गेम शो करू शकता. ओके एव्हरीवन? ओके, आता पझल सॉल्व करूयात मग. ओके, आज मेटिंग 4च्या पोझिशन करूयात आपण हार्ड. मेसेज मध्ये सांगायचं सर्वांनी आन्सर. ओके, अल्फाबेट नंबर दिसतात त्यांना क्लिअर? ओके, आता इथे ब्लॅकने मूव्ह केली म्हणजे व्हाईट टू प्ले आणि मेटिंग 4 मूव्ह मध्ये ब्लॅकच्या किंगला चेकमेट करायचं आहे.
अवनीश व्हेरी गुड. फर्स्ट मूव करेक्ट आहे अवनीश. पण फुल आन्सर शोध अवनीश. हे असले चेकमेट शोधणं खूप कामी येतात हा का चालू गेम मध्ये. कारण हे पूर्णपणे चालू गेम मधले पझल्स आहेत. मला त्याच्यामुळे ते बुक्स मधले पझल नाही आवडत. हे चालू गेम मधले पझल असतात लिचेसचे. अवनीश एक एक मूव का सांगतोय? जे सांगतोय ते करेक्ट आहे, पण त्याला पुढे सांग काय. फुल आन्सर शोध ना अवनीश. अन्वय हाय पाठवले बघ तुला. अन्वय आता पण आवाज नाही येते. उद्या इम्पॉर्टंट लेक्चर आहे तर नीट ते आवाजाचं सॉल्व्ह करून घ्यायचं अन्वय. येस वेदांत. सर मला हाय पाठवता का तुम्ही चॅटमध्ये? वेदांत तू पण ना तो व्हिडिओ नाही बघितलाय मी सांगतोय तो झूम मीटिंग वरती कसं मेसेज करायचा. ठीक आहे सर, मी तर रिचेक करतो परत. हा. प्रत्येकाने इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे ग्रुपवरच्या. वेदांत तुला स्पेसिफाय करावं लागेल कोणता रूट. RG7 दोन्ही रूट आहेत. RG7 ला जाऊ शकतात. तुला सांगावं लागेल कोणता रूट. ऋग्वेद व्हेरी गुड.
अनय व्हेरी गुड. आदित्य व्हेरी गुड. हा ऋग्वेद काय अड्रेस केलं? त्याचा आवाज येते तो तुमच्यासोबत होतोय का? कसला आवाज? अम, जे नाही. असा म्हणजे असं तर असं हाय पिच व्हॉइस का? काय काय? थोडासा हा बंद झाला आता. मला तर नाही येते. का काय नाही. नाही, सगळेजण म्यूटच आहेत. ओके सर. ओके, कोणाचे राहिलेत अजून आन्सर? अवनीश, प्रदीप, वेदांत. आन्सर सापडले का तिघांना? काय एक्सप्लेन करू? आणि एव्हरीवन शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवत जावा सर्वांनी. मला समजतं तुमच्याकडे बघून की काय करायचंय. ओके एव्हरीवन, आन्सर एक्सप्लेन करतो. इथे लक्ष द्या सर्वांनी. E6 रॉंग आहे. किंग F7 नंतर E6 रॉंग आहे अवनीश. ओके, आता असं जर आपण चेकमेट करायला गेलं, RG×G7 करायला गेलं तर चेकमेट नाही होणार. हे कंटिन्यूस चेक येतील आणि किंग चेकमेट नाही होणार. पण या पोझिशन मध्ये E5 वरती पॉन आहे आपलं, तर आपली फर्स्ट मूव्ह असणार आहे RC. वेदांत बघ, आता या रूटने कॅप्चर करायचंय तर आपण काय बोलणार? RC×G7. RC×G7, त्याला किंग F8 ला जाईल. त्याला आपण खेळणार रूक G8. त्याला किंग F7 वरती येऊ द्या किंवा किंग E7 वरती येऊ द्या. त्याला आपण खेळणार R6G7. त्याला किंगला एकच मूव्ह, किंग E6, आणि त्याला आपण खेळणार रूक E8. आणि आता किंगला जायला जागा नाहीये कुठेही, आणि ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. आलं सर्वांना लक्षात? चेकमेट. ओके, नेक्स्ट पोझिशन, ब्लॅक टू प्ले. शून्य मिनिटात यायला पाहिजे जे ऍडव्हान्स क्लासचे आहेत स्टुडंट. आदित्य रॉंग आहे ते.
बिशप H3 ला मग किंग E2 वरती नाही काय येणार आदित्य? समजलं आदित्य? अवनीश काय अवनीश? आफ्टर RD1 checkmate is unstoppable. RD1 नंतर मरेल ना क्वीन अगोदर सगळ्यात आधी. सरळ सरळ. आणि कुठले चेकमेट करणार आहे तू अवनीश? अनु व्हेरी गुड. ऋग्वेद व्हेरी गुड. G1 रॉंग आहे वेदांत. कन्सेप्ट समजलं वेदांत तुला, पण क्वीन G1 रॉंग आहे. आदित्य व्हेरी गुड. ओके एव्हरीवन, सर्वांचे आन्सर आले जवळपास. हा सगळ्यांचेच आलेत आन्सर. ओके, या पोझिशन मध्ये फर्स्ट मूव्ह आहे क्वीन H1. त्याला एकच मूव्ह किंग टेक्स H1. त्याला आपण खेळणार RD1 चेक. त्याला व्हाईटला काय करावं लागेल, सॉरी क्वीन टेक्स H1, त्याला किंग टेक्स H1. अगोदर आपण खेळणार बिशप F3 चेक. त्याला किंग G1 एकच मूव्ह. त्याला आपण खेळणार रूक D1. रूक D1 ला व्हाईटला खेळावं लागेल रूक E1 आणि त्याला रूक टेक्स E1. व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. लक्षात आलं वेदांत? क्वीन H1 आहे मूव्ह. बिशप F3 आणि आता बॅक रँक. ओके एव्हरीवन, कोणाला काही विचारायचंय, कोणाचे काही प्रश्न आहेत? काय विचारायचं कोणाला? ओके एव्हरीवन, सेशन आवडलं सर्वांना आजचं? हा अनिश. सर मला कालची रेकॉर्डिंग मिळेल आज ग्रुपवर? उद्या, आज नाही उद्या. उद्या मिळेल? हा, आजची रेकॉर्डिंग उद्या मिळते मंडेला. ओके सर. चला बाय एव्हरीवन, गुड नाईट. बाय, गुड नाईट सर. बाय सर, गुड नाईट. बाय, गुड नाईट सर.